नमस्कार, आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज। वाई तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। जांभळी परिसरातील पारटवाडी गावात भीषण भूस्खलन झाले असून डोंगराचा भाग कोसळल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या दुर्घटनेत शेतकऱ्यांची 7 पाळीव जनावरे दगावली असून 25 एकर क्षेत्रातील भातशेती डोळ्यादेखत वाहून गेलीये। त्यामुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। दरम्यान या दुर्घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मुंबई पुण्यातील धनदांडग्यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर केलेल्या अनधिकृत जमीन उत्खननामुळेच हे भूस्खलन झाल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे। प्रशासनानं या दोषींवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्यात। 2022च्या भूस्खलनाची आठवण ताजी असल्यानं यंत्रणेनं तात्काळ धाव घेत ओढ्याचा मार्ग मोकळा केला। तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी घटनास्थळाची पाहणी करून जनावरांच्या या शेतीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारे यांच्या टीमनं रात्रीचा दिवस करून परिस्थिती आटोक्यात आणली आहे। या पुरामुळे वासोळी, आकोशे, व्याहळी, पलकवडी, जोर या गावांचा संपर्क तुटला असून पुलाचा भराव वाहून गेल्यानं दुरुस्ती होईपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। आता हवालदिल झालेला बळीराजा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्याकडे तातडीच्या आर्थिक मदतीची आस लावून बसलाय। कॅमेरामन प्रवीण नवघरेसह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे, वाई, सातारा।